2 मार्च सोमवारी आहे होळी। काही महिलांनी होलिका दहन अजिबात पाहू नये असं म्हटलं जातं, नाहीतर त्यांच्या आयुष्यामध्ये बरेचसे संकट दुःख जे आहे ते येतात। यामागचं कारण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि नक्की तुम्ही कारण पटलं तर ही गोष्ट जी आहे ती तुम्ही नक्की पाळाल अशी मी अपेक्षा करते। असं म्हटलं जातं की होलिका दहनाची अग्नी हे जळत्या शरीराचं प्रतीक मानलं जातं, तर त्यामुळे कोणत्याही नवविवाहित महिलेने होलिका दहनाची जी अग्नी आहे ती पाहू नये असं म्हटलं जातं। ते अशुभ मानलं जातं, कारण बघा होळी म्हणजे काय आहे, वाईटावर चांगल्याची मात। आणि तुम्ही जर होळी दहनाची कथा ऐकली तर त्या कथेमध्ये सुद्धा जळत्या शरीराचं तिथे ती होळी म्हणजे एक प्रतीक मानलं जातं। म्हणून नवविवाहित महिला जी आहे तिने होळी बघू नये असं म्हटलं जातं। कारण समजा तिने समजा जस्ट आत्ताच लग्न झालेलं आहे, 4 ते 5 महिने झालेले आहे, 1 वर्ष झालेलं आहे, पहिलीच होळी आहे, तर त्यांनी होळी बघू नये, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये मग संकट दुःख जे आहे तर ते यायला लागतं। नवविवाहित महिलेने जर होळी बघितली तर वैवाहिक जीवनामध्ये अडचणी यायला लागतात। विनाकारण भांडणं जे आहे, कलह जे आहे ते घरामध्ये सुरू होतात। आपल्याला बघा प्रत्येकाला वाटतं किंवा जेव्हा मुलीचं लग्न वगैरे होतं ती तिच्या घरी गेल्यानंतर आईवडिलांना पण काळजी असते की तिचं संसार जो आहे अगदी व्यवस्थित चालला पाहिजे, नवरा बायकोमध्ये काही गैरसमज नको व्हायला, भांडण वगैरे नको व्हायला। तर त्यामुळे अशा जर महत्त्वाच्या दिवशी आपण काही गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होतो। मग आपल्याला कधी कधी कळत नाही की अगदी छान होतं, व्यवस्थित होतं लग्न झाल्यानंतर, पण माहीत नाही 1-2 महिन्यामध्ये काहीतरी भांडणं वगैरे सुरू झाले, तर या काही चुका आपल्याकडून होऊन जातात। तर मी तुम्हाला कारण पण सांगितलं की काय आहे की जळत्या शरीराचं प्रतीक म्हणजे होळी असते। म्हणून नवीन लग्न झालेल्या महिलेने ते पाहू नये की जेणेकरून तिच्या वैवाहिक जीवनामध्ये मग कलह, वादावाद, भांडणं, कटकटी जे आहे तर ते होत नाही। या दिवशी विनाकारण कोणत्याही निर्जन ठिकाणी सुद्धा जायचं नाही। म्हणजे बघा अशा एकदम ओसाड ठिकाणी, स्मशानभूमीच्या आसपास वगैरे किंवा अशा काही मोकळ्या ठिकाणी कसं असतं की काही लोक त्याचा वाईट वापर करतात, तांत्रिक विधी वगैरे, ज्याचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। म्हणून शक्यतो होळीच्या दिवशी ना आपल्या घरी राहा, कामानिमित्त काही तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता, बाकी असं निर्जन ठिकाणी बिलकुल जाऊ नका। याशिवाय बघा जर तुम्ही तुमच्या आईवडिलांचे एकुलते एक अपत्य असाल, मग मुलगी असू दे की मुलगा असू दे, तर त्यांनी होळीला अग्नी देऊ नये, म्हणजे होळी त्यांनी पेटवू नये, ते शुभ मानलं जात नाही। भाऊ बहीण असेल तर भाऊ होलिका दहनाच्या दिवशी अग्नी पेटवू शकतो, पण बघा चुकून सुद्धा होळी दहनाच्या दिवशी जर तुम्ही एकुलता एक अपत्य असेल तर आपल्याला होळी पेटवायची नाही, हे लक्षात ठेवा। यानंतर होळीसाठी जे लाकडं वापरले जातात तर त्यासाठी आंबा, पिंपळ, वडाचे लाकूड वापरू नका, कारण हे जे झाड आहे आपण त्यांना पवित्र मानत असतो आणि या झाडांची आपण पूजा करत असतो वेळोवेळी, तर त्यामुळे ह्या झाडांची लाकडं वाढू नये। ते जाळल्यामुळे नकारात्मकता पसरते आणि त्याचा मग वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो। तर तुम्ही बघा होळीसाठी तुम्ही एरंडाचे लाकूड आणि बाकी बघा बाजारामध्ये बरेच इतर लाकूड येतात विकायला, कारण आजकाल आपण झाड वगैरे तोडू शकत नाही, तर त्यामुळे ते सुद्धा आपल्याला बाहेर विकत घ्यावे लागतात। तर जे तुम्हाला बाहेर मिळतील ते घ्या, पण पिंपळ, वड वगैरे असे जे शुभवृक्ष ज्यांची आपण पूजा करतो तर त्याचे जे लाकडं जे आहे तर ते आपल्याला जाळायचे नाही, कारण होळी हे जळत्या शरीराचं प्रतीक आहे। म्हणून जळत्या शरीराचं प्रतीक असल्यामुळे त्याच्यासाठी असे पवित्र लाकूड जे आहे तर ते आपल्याला वापरायचे नाही आहे। तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती की होळी कुठल्या महिलांनी बघू नये, यासोबतच होळी कोणी लावू नये, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।